नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, भात पिकामध्ये प्रामुख्याने पाखड, धूर, बारडी, लव्हाळा, रेशीम काटा, लाजाळू, कसई इत्यादी तणांचा प्रादुर्भाव रोपवाटिकेत आणि पुनर्लावणी शेतातही दिसून येतो. मंडळी, भात पिकामध्ये पेरणीनंतर 30 दिवसांनी द्विदल तणांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी 2 ते 4 डी पेरणीनंतर 30 दिवसांनी 80% WP प्रति गुंठा क्षेत्रासाठी 5 ग्रॅम किंवा जेमिनी गोल्ड 10 मिलीलिटर घेऊन 5 ते 6 लिटर पाण्यातून फवारणी करावी. त्यामुळे रुंद पानांची आणि गवतवर्गीय तणं नियंत्रित केली जातात. सामान्यपणे 10 गुंठे क्षेत्रावरील रोपवाटिकेतील रोप 1 हेक्टर क्षेत्रावरील पुनर्लावणीसाठी पुरेसं होतं. कोरड्या मातीत आत्ताच सांगितलेल्या पद्धतीने पेरणी करून जमीन पुरेशी ओली झाल्यानंतर तणनाशकांची फवारणी करावी. भात पिकाची पुनर्लागवड करण्यापूर्वी चिखळणी करावी. चिखळणीनंतर फळी मारून जमिनीचा पृष्ठभाग समपातळीत आणावा, म्हणजे शेतात सगळीकडे पाण्याची पातळी सारखी ठेवता येते. पुनर्लावणी केलेल्या भातात पाण्याचा निचरा करून उगवणपूर्व तणनाशकाचा वापर करावा. अलीकडे कोकणात पेरभात किंवा टोकण पद्धतीनं भात पेरणी काही शेतकरी करू लागलेत. अशा शेतात चिखळणी करून पुनर्लागवड केलेल्या शेतापेक्षा तणांचा प्रादुर्भाव वाढतो. त्या ठिकाणीही पेरणी किंवा टोकण केल्यानंतर पहिल्या पावसाबरोबर आत्ताच सांगितलेली तणनाशकं यांचा वापर उगवणपूर्व करावा. या व्यतिरिक्त उगवणपूर्व तणनाशक म्हणून ऑक्झिफ्युरोफेन 23.5% क्रियाशील घटक याप्रमाणे हेक्टरी 300 ग्रॅम क्रियाशील घटक या प्रमाणात हे तणनाशक हेक्टरी 500 लिटर पाणी घेऊन फवारणी करावी किंवा पेरणीनंतर 20 आणि 40 दिवसांनी बेडणी करावी. शेतात रुंद पानी तणांचा प्रादुर्भाव असल्यास 2.4 डी 80% WP 5 ते 6 ग्रॅम तसंच 6 लिटर पाणी या द्रावणाची फवारणी तणांवर रोखून शेतावर करावी. याशिवाय भाताचं एकच पीक घेतलं जाणाऱ्या बहुतांशी भागात खरीप भाताची कापणी झाल्याबरोबर वापसा अवस्थेत नांगरट केल्यास पुढच्या हंगामातील तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. दक्षिण कोकण किनारपट्टी विभागात पेरभातातील प्रभावी आणि किफायतशीर तण नियंत्रणासाठी आणि त्यानुरूप अधिक उत्पादकतेसाठी उगवणपूर्व तणनाशक ऑक्झिफ्युरोफेन हेक्टरी 200 ग्रॅम क्रियाशील घटक प्रति हेक्टरी या प्रमाणात फवारावं किंवा आवश्यकतेनुसार पीक पेरणीनंतर 20 आणि 40 दिवसांनी बेडणी करावी. भाताला बरेच शेतकरी रासायनिक खतं फोकून देतात. त्यामुळे तणांचा उपद्रव वाढतो आणि परिसरातील पाण्याचे स्रोत दूषित होतात. म्हणूनच अशी खतं गोळ्यांच्या स्वरूपात जमिनीत 5 सेंटीमीटर खोलीवर दिली तर तणांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि दिलेल्या खतांची उत्पादक कार्यक्षमता वाढते आणि आपले जलस्रोतही स्वच्छ राहतात. तेव्हा मंडळी, अशा पद्धतीने भात पिकातील तणांचं नियंत्रण आपण करू शकतो. बरं, तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आजच्या कार्यक्रमात भात पिकातील तणांचं व्यवस्थापन याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं रुचा गद्रे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.